बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी अखेर विसर्जन झाले. प्रकरण 11. अरे, ही तर सोमवार पेठच. म्हणजे फिरून फिरून आपण पुन्हा तिथंच आलोत. त्याच्याही नकळत त्याला आनंद झाला. पुन्हा आपल्या गल्लीजवळ आल्याचा आनंद आणि पिस्तुलापासून सुटका झाल्याचा आनंद त्याला एकदम मोकळं झाल्यासारखं वाटलं. इथून घर जवळ आहे. पटदिशी आपल्या घरात जाऊया. भराभर पावलं टाकत तो आपल्या घराच्या ओढीनं चालायला लागला. घर ही किती विश्वासाची, हक्काची, आधाराची सुरक्षित सोय असते हे त्याला आयुष्यात पहिल्यांदाच जाणवलं. तो भराभर चालू लागला. तोच, काय आलात का जाऊन? पुन्हा साने पुढ्यात, हो आलो जाऊन, तो निर्धास्तपणे म्हणाला. त्याला आता कशाची भीती वाटत नव्हती. पिस्तुलाची दहशत त्याच्या मनावर नव्हती. मानगुटीवर त्याचं ओझंही नव्हतं. काय आहे परिस्थिती? काही खरं नाही, राजाराम हात उडवून म्हणाला. अवघड आहे सगळं. 4-5 दिवस झाले पण दंगल काही आटोक्यात येत नाही. कशी येणार? साने म्हणाले. दंगल थांबू नये अशीच काही लोकांची इच्छा आहे, म्हणून ही दंगल अशी धुमसत ठेवली आहे. राजकारण हो, नुसतं राजकारण. खरं आहे तुमचं, पण आता हे थांबायला हवं. आपल्याला वाटून काय उपयोग? ज्यांना वाटायला पाहिजे त्यांना वाटत नाही. उलट आगीत तेल ओतल्यासारखी दंगल पसरवली आहे समाजकंटकांनी. अशांना गोळ्या घालायला पाहिजेत भर दिवसा. दंगल करणाऱ्यांपेक्षा हे जास्त गुन्हेगार आहेत. दंगलीच्या सीडीज काय वाटल्या रातोरात, मोबाईलवर मेसेज काय पाठवले. तुम्हाला सांगतो, गणपतीवर दगड मारल्याची आणि पोलिसांच्या जीपवर हिरवा झेंडा फडकवल्याच्या चित्रफिती पाठवून दंगल सगळीकडे पद्धतशीरपणे पोहोचवली. या सीडीज आणि मोबाईल मेसेजनी जणू पेट्रोलच्या बोळ्यांचं काम केलं हो. दंगली पेटवल्या त्यांनी. तुम्ही पाहिली की नाही ती सीडी? हो पाहिली की, मित्राने आणून दिली. घरपोच केल्या हो. डोकी कशी काम करतात बघा ना. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर दंगली पेटवण्यासाठीच केल्या भामट्यांनी. हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब टाकणाऱ्यांचीच औलाद की ही. बाहेर गेलेला माणूस सुखरूप घरी पोचेना झालाय. तंत्रज्ञान चुकीच्या माणसाच्या हातात गेल्यावर काय होतं त्याचा हा पुरावा बघा. सान्यांचं खरं होतं, पण राजारामला घरी जायची ओढ लागली होती. म्हणून त्यांना थांबवण्यासाठी तो म्हणाला, चला निघूया आता घरी. हो हो चला, खूप रात्र झाली. रात्र झाल्याचं आता कुठं राजारामला जाणवलं. गल्ली बोळातून पळताना म्हणजे जीव वाचवताना दिवस आहे की रात्र हे त्याला जाणवलंच नव्हतं. चला जातो आता, राजाराम म्हणाला. इतक्यात हुर्रेव करते घोळका पळत आला. पाठोपाठ पोलीस होतेच. साने पळा, तो म्हणाला आणि स्वतःही पळू लागला. पळत पळत घरासमोर येऊन थांबला. जोरात दार वाजवत असतो हसीना हसीना म्हणून बोलवू लागला. दार उघड लवकर, दार उघड. त्याची वाटच बघत असलेल्या हसीनाने पटदिशी दरवाजा उघडला. आत येऊन त्याने घाईघाईने दरवाजा बंद केला आणि दारासमोरून जय भवानी जय शिवाजी असं म्हणणारा घोळका पळत पळत पुढे निघून गेला. पाठोपाठ पोलिसांचा बुटांचा आवाज होताच. बाप रे, पोचलो एकदाचा, तो म्हणाला. गावात नुसता दंगा धुडगूस चाललाय. काही खरं नाही माणसाचं. किती दुकानं फोडली, किती गाड्या पेटवल्या, त्याला काही हिशेबच नाही. पिशवी फेकली का कचरा कुंडीत? थोडक्यात वाचलो मी, नाहीतर आज काही सरळ घरी आलो नसतो.
कुणास ठाऊक काय झालं असतं माझं. पिशवी कुठं आहे ती? कुठली पिशवी? अहो, असं काय करता? पिस्तूल टाकायला गेला होतात ना तुम्ही? अरे हो. त्याला आत्ता आठवलं. तो म्हणाला, पिस्तूल टाकायलाच तर गेलो होतो मी. पण आता पिस्तूल साफ विसरूनच गेलो की. काय हे? ती विसरण्याची गोष्ट आहे का? तसं नाही ग. पोलीस मागे लागले आणि मी घोळक्याबरोबर पळत राहिलो. किती पळालो, किती पळालो म्हणून सांगू? त्यानं मग सगळी हकीकत सांगितली. कुणाचं घर होतं कुणास ठाऊक, पण त्या घरातल्या कचऱ्याच्या बादलीत पिस्तूल टाकल्याचंही सांगितलं. तशी ती म्हणाली, काय हो हे? आपलं संकट दुसऱ्यावर कशाला ढकललं? ती लोक काय करतील आता? बिचारी घाबरून जातील ना? तसं काही होणार नाही. त्या लोकांना ते कळणारही नाही. अगं, ती कचऱ्याची बादली इतकी घाणेरडी होती की कचऱ्यात काय आहे हे कशाला उचकटून बघतील ते. कचऱ्याबरोबर पिस्तूल ही अगदी सहज जाईल. तू काळजी करू नकोस. कुणाला पत्ताही लागणार नाही त्याचा. पण तुम्ही ते कॅरी बॅगेसह टाकलत ना? हो, मग? ती कॅरी बॅग चांगली होती? हो, होती. चांगली कॅरी बॅग कुणी टाकली म्हणून त्यांनी कॅरी बॅग काढून बघितली तर? मग आता पुन्हा जाऊन आणू का ती बॅग मी? तसं नाही हो. मग कसं? त्या लोकांना काही संशय आला तर? आता जाऊ दे ना. काय होईल ते होईल. आपल्या मानगुटीवरचं तर संकट टळल. आता जास्त विचार करू नकोस. आणि समज जरी त्यांनी ते पाहिलं तरी कुणी टाकलं हे त्यांना कसं समजणार? नाहीच समजणार. आपल्यापर्यंत तर काही येणारच नाही. अनेक माणसातला मी एक होतो. कोण ओळखणार आहे मला? कुणी टाकताना पाहिलं असेल तर? बघू जेव्हाचं तेव्हा. आता तर सुटलो त्या झंझटातनं. बरं, पप्पू कुठं आहे? झोपला की काय? झोपतोय कुठला? बसलाय आता टी व्ही बघत. व्यवस्थित आहे ना तो? आहे. पुन्हा काही विचारलं नाही ना त्यानं? नाही. एवढं समजत नाही त्याला. ते बरं आहे. नाहीतर किती परिणाम झाला असता त्याच्यावर. काय करतोय तो? काय करणार? टी व्ही बघत बसलाय नेहमीसारखं. पप्पू बेटा, काय करतोयस? म्हणत राजाराम पप्पूजवळ गेला आणि आश्चर्याने बघतच राहिला. पप्पू टी व्हीवर दंगलीचीच दृश्य बघत बसला होता, अगदी एकाग्रपणे. आता हा पुन्हा प्रश्न विचारून भंडावून सोडणार. ही लोक अशी का करतात? दंगा का घालतात? त्यांना समजत का नाही? बस जाळून त्यांना काय मिळतं? बसमधील लोक मग आपल्या घरी कशी जातील? एक की दोन. एकदा का त्यानं प्रश्नांची सरबत्ती सुरू केली की उत्तरं देणं अवघड होऊन जातं. त्यानं प्रश्न विचारू नयेत म्हणून राजाराम म्हणाला, पप्पू, जी टॉकीजवर चांगला मराठी पिक्चर लागलाय, लाव बघू. मलाही बघायचा आहे तो पिक्चर. पप्पूचं लक्ष नव्हतं. बाबा आल्याचंही त्याला समजलं नव्हतं. पप्पू, ए पप्पू. पप्पू दचकला. म्हणाला, बाबा तुम्ही होय? घाबरलो की मी. मला वाटलं दंगलखोर घरात आलेत. घरात कशाला येतील ते? राजाराम म्हणाला, पण आत्ताच आपण दुसऱ्यांच्या घरात घुसल्याचं लक्षात येताच चमकला. पप्पू म्हणतो ते बरोबर आहे. दंगलखोर घरातही घुसू शकतात. पप्पू पुन्हा टीव्ही बघण्यात गुंगून गेला होता. पप्पू, लक्ष कुठं आहे तुझं? टीव्ही बघतोय ना बाबा, बघू दे मला दंगल. एखादा पिक्चर बघावा तसा पप्पू दंगलीची दृश्य बघत होता. दंगल जाऊ दे, जरा झी टॉकीज लाव बरं. का बाबा? अरे चांगला मराठी पिक्चर लागलाय, लाव लाव. चॅनेल बदलून पप्पूनं झी टॉकीज लावलं तर तिथं जाहिराती चालल्या होत्या.
पप्पूनं पुन्हा लोकल चॅनल सुरू केलं. पप्पू, टी व्ही बंद कर. पुन्हा पुन्हा बघू नको ते. का बाबा? का नको बघू? अरे रात्री तुला भीती वाटते ना? हो. कुणी आपलं घर पेटवेल की काय असं वाटतं. म्हणून म्हणतो दंगलीची दृश्य सारखी बघू नकोस. पण बाबा, मला दंगल आवडायला लागली आहे. मज्जा येते बघताना. लोक पळतात भित्र्यांसारखे आणि लोक पोलिसावर दगड मारतात. किती मज्जा असते नाही दंगलीत? पप्पू, तुला तुला कसं समजावून सांगू? बेटा, दंगल चांगली नसते. ती ती मारते लोकांना, लोकांचं नुकसान करते. मग मग तुम्ही का बघता बाबा दंगल? कॉम्प्युटरवर सारखी दंगलच बघता की तुम्ही? चुकलं माझं. आता मी पण बघणार नाही दंगल. आणि तू पण बघू नकोस. तुम्ही नक्की बघणार नाही बाबा? नाही बघणार. गुड बॉय, गुड बॉय. आता मी पण बघणार नाही. बघताना मज्जा वाटते, पण रात्री भीती वाटते. सारखं तेच दिसतं मला स्वप्नात. आणि मग मग घाबरायला होतं. आता मी पण बघणार नाही दंगल. मग मी पण गुड बॉय, होय की नाही? होय बाबा, होय. तू गुड बॉयच आहेस. तुला सगळं समजतं, बोलता येतं, ऐकता येतं. कुठेतरी थोडीशी चूक झाली आणि ताळमेळ चुकलाय. शरीराचा आणि बुद्धीचा ताळमेळ घालायला तो विसरला. चूक त्याची आणि शिक्षा मात्र तुला भोगायला लागली. कसला ताळमेळ बाबा? काही नाही, तुला नाही समजायचं ते. राजारामने टीव्हीचं बटन बंद करून टाकलं. म्हणाला, रात्र खूप झाली आहे, चला झोपूया आता. पप्पू झोपला, पण वळवळ चालूच होती. राजारामला शांत झोप लागली. हसीनाच्या डोळ्यासमोर मात्र राजारामनं पिस्तूल टाकलेलं ते तिराहिताचं घर येत राहिलं. कितीतरी उशीर. आम्ही आई, चहा. पप्पूने सकाळी सकाळी फरमान सोडलं. केलाच आहे, आणते. माझा पण आण ग. राजारामने ही ऑर्डर दिली. तिघांचा चहा घेऊन हसीना हॉलमध्ये आली. हं, घ्या. तिने एक कप राजारामच्या हातात दिला. दुसरा कप पप्पू समोर धरला. काळा चहा बघताच पप्पूचा मूड गेला. मला नको, जा. काळा जा. तो खेकसल्यासारखाच म्हणाला, नको मला. घाणेरडा चहा येतो, काळा कुट. नको, जा. दूध घातलेला मला पांढरा चहा पाहिजे. दे आत्ता, दे. पांढरा चहा दे. पप्पू रडकुंडीला आला. पप्पू बेटा, घरात दूध नाही. कुठून आणू मी दूध? मला पाहिजे, पाहिजे, दूध पाहिजे. मला दूध देत नाहीस. पप्पूचा आवाज रडवेला झाला. मला नको, जा. काळा चहा. तू तू वाईट आहेस, बॅड मदर आहेस. जा गट्टीफू. मी बोलणार नाही तुमच्याशी, जा. त्याने चहाचा कप फेकून दिला. कप फुटून त्याचे तुकडे तुकडे झाले. पप्पू, काय चालवलंयस हे? राजाराम ओरडला. आम्ही आई सांगते ना, घरात दूध नाही म्हणून. मला पाहिजे, मला दूध पाहिजे. पप्पू रडायला लागला. सकाळी सकाळी कशाला भोकाड पसरतोस? तुला काही अक्कल बिक्कल आहे की नाही? राजाराम चिडला. नाही मला अक्कल, नाही मला. पप्पू आणखीच रडू लागला. आता डोकं खाऊ नकोस माझं सकाळी सकाळी. राजाराम जरा जोरात म्हणाला आणि पप्पूला राग आला. पाय आपटत रडत रडत तो आत गेला आणि रुसल्यावर बसण्याच्या आपल्या आवडत्या जागी टेबलाखाली जाऊन बसला. खरं तर त्या टेबलाखाली आता तो मावत नव्हता. लहान असताना आरामात तो तिथं रुसून बसायचा. त्याला तिथं बसता यायचं, पण वाढत्या वयानुसार शरीर वाढलं. ते टेबलाखाली मावेनासं झालं. तरी रुसून बसण्याची जागा त्याने कधी बदलली नाही.
6 फुटाच्या जवळपास पोचलेली त्याची उंची आणि धट्ट कट्ट शरीर. 3 फुटी टेबलाखाली मावायचं नाही. त्यातूनही टेबलाला खाली एका बाजूला कपाट होतं, म्हणजे टेबलाची निम्मी बाजू शिल्लक होती. त्या तेवढ्याशा जागेतच तो रुसून बसायचा. त्याला त्याची सवय झाली होती. वाढत्या वयाबरोबर अंगाचं मुटकुळं करून तो तिथं बसायला शिकला. 1-2 तास तो तिथं बसायचा. कुणी किती उठवलं तरी तिथून उठायचा नाही. बळजबरी केली की दंगा धुडकूस घालायचा. हातपाय झाडायचा, तिथून उठायचंच नाही. पायाचा रेटा देऊन उठवायला गेल्यानं बोच करायचा. हातपाय सापडल्या ठिकाणी आपली नखं रुतवून असा ओढायचा की त्याला पकडलेल्यांचे हात रक्ताळायचे. अनेक वेळा प्रयत्न करून शेवटी दोघांनी त्याला उठवायचा नादच सोडून दिला. त्याला तिथंच सोडण्यावाचून पर्याय राहिला नाही. राग शांत झाल्यावर मग तो आपोआप तिथून उठून बाहेर यायचा. कधी त्याला तिथं झोप लागायची. जाग आल्यानंतर मग जणू काहीच झालं नसल्यासारखं तो, "आम्ही आई, भूक लागली या, खायला देतेस?" म्हणून लहान पोरासारखा विचारायचा. मोठ्या शरीराच्या त्याच्या बालिश चेहऱ्यावरचा भाव बघून हसीनाचे डोळे भरून यायचे. "मी तुला खूप त्रास देते का रे?" ती म्हणताच, "नाही, मीच तुला त्रास देतो. मी वाईट आहे ना?" म्हणून तिचे डोळे पुसायचा तो. त्याला तिथं बसू देणं हाच एक उपाय असल्यामुळं आजही त्याला तिथंच बसू दिलं. राजाराम आणि हसीना काही न बोलता कितीतरी उशीर बसून राहिले. पप्पू आत आणि हे बाहेर. आपल्या घरात हे नेहमी असंच असायचं काय ग? बऱ्याच उशिरानंतर त्यानं विचारलं. कधी बदलायचं हे? म्हणजे म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? तुलाही माहीत आहे ते. तिने मोठा श्वास सोडला. बघा ना, तुम्ही, मी आणि पप्पू तिघांचाच आपला संसार. राजाराम हळवेपणाने म्हणाला. त्यात पप्पू हा असा, तो असाच राहणार. त्यात काही बदल होणार नाही. म्हणजे म्हणजे बघ ना, हे असंच वातावरण नेहमी असणार. आपण बोलणार ते पप्पूला समजणार नाही. तो बोलणार ते आपल्याला पचवणं अवघड जाणार. कितीही मोठा झाला तरी तो असाच रुसणार, रडणार, टेबलाखाली जाऊन बसणार आणि आपण हताशपणे घड्याळाचा काटा बघत राहणार. यात कधीच बदल होणार नाही. जे आहे ते आहे. आपण तरी काय करणार? हो ना, पण कधी कधी निराश व्हायला होतं. आपलं घर सदा असंच चेष्टा मस्करी करणारं, हसणारं, खेळणारं, मुलाबरोबर सुख दुःख वाटून घेणारं घर कधीच व्हायचं नाही आपलं. हसीनाचे डोळे भरून आले. कधी वाटतं आपलं काही चुकलं तर नाही ना? मला नाही वाटत आपलं काही चुकलंय असं. पण मला वाटतं कधी कधी पप्पूच्या जन्मानंतर लागलीच दुसरं मूल नको म्हणून आपण 4-5 वर्ष थांबलो आणि नंतर पप्पू असा असल्याचं निदान झाल्यानंतर दुसरं मूल नकोच या निर्णयापर्यंत आलो. असा निर्णय घ्यायची आपण घाई तर केली नाही ना? नाही. आपण हा निर्णय पूर्ण विचारांतीच घेतला होता. दुसरं मूल पण असंच झालं तर, असा विचार करूनच आपण दुसरा चान्स घ्यायचा नाही असं ठरवून फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करून घेतलं. आता वाटतंय तेच चुकलं की काय. दुसरं एखादं नॉर्मल मूल असतं तर जगणं वेगळं झालं असतं. घराला थोडं अधिक घरपण आलं असतं. जगण्याला उत्साह आला असता. हो, पण पण दुसरंही तसंच झालं असतं तर? झालं असतंच असं नाही, पण झालंच नसतं असंही नाही. आपल्या त्या सविता सुधाकरची मुलं नाहीत अशी? 3 मुलं, पण तिन्ही मतिमंद. कसे जगत असतील ते दोघं? काय भवितव्य त्या मुलांचं? आई वडिलांनी काय करावं? कुठल्या आशेवर आनंदानं जगावं? त्यापेक्षा आपला पप्पू बरा. बऱ्यापैकी समजतं त्याला.
स्वतःचं स्वतःला सगळं करता येतं, बस थोडी उणीव आहे. म्हणूनच म्हणतो दुसरा चान्स घ्यायला हवा होता. आता बोलून काही उपयोग आहे का त्याचा? आणि हा निर्णय तर आपण पूर्ण विचारांतीच घेतला आहे. हो ग, पण तुम्ही आज एवढे नाराज का झालात समजत नाही. तुम्ही असाही विचार करा ना, आज किती मुलं आई वडिलांना सांभाळतात, किती मुलं आई वडिलांना सुख देतात, किती मुलं आनंद देतात. उलट आई वडिलांना पश्चाताप वाटावा अशीच मुलं जास्त आहेत जगात. त्यापेक्षा पप्पू बरा नाही का? सुखाची व्याख्या कशी करावी तशी होते. तुम्हाला जर नॉर्मल मुलातच सुख सापडेल असं वाटत असेल तर आपण अनाथालयातील एखादं बाळ आणू शकतो. नाही, नको. आता या वयात नवी जबाबदारी स्वीकारणं अवघड आहे. आणि पप्पूकडे दुर्लक्ष होऊ लागलं तर? आपण दुसरं नको असा निर्णय घेतला. त्यामागं हेही एक कारण होतंच की पप्पूकडे दुर्लक्ष व्हायला नको, त्याच्यावर अन्याय व्हायला नको. हाही विचार आपण केला होताच. हो, पण पण बिन काही नाही आता. आता आहे हेच गोड मानायचं. पण आपल्या मागे पप्पूचं काय? बिचाऱ्याचं कसं होईल? त्याला कोण सांभाळेल? काळजी तर वाटतेच ना. बघू, उद्याचं उद्या. त्याचा विचार आत्ता कशाला करायचा? पण कधीतरी विचार करायलाच हवा ना. जेव्हाचं तेव्हा बघू. ती म्हणाली, काहीतरी मार्ग निघेलच. करू आपण काहीतरी. तरी पण तरी पण काय करू शकतो आपण? आपण त्याचं लग्न लावून देऊ शकतो. डोकं फिरलंय की काय तुझं? त्याचं लग्न? कोण देईल त्याला मुलगी? एक तर तो असा, दुसरं आपलं लग्न हे असं. एवढं निराश का होता तुम्ही? असं लग्न काही जगात आपण एकट्यानेच केलेलं नाही. आणि दुसरं म्हणाल तर पप्पू. बघू ना, आणखी 5-6 वर्षांनी आणखी थोडा फरक पडला तर सोपं होईल काम. एखादी मुलगी सांगून येईल ही, नाहीतर आपण प्रयत्न करू. सांगून सवरून पप्पूची कल्पना देऊन एखादी गरीब, विधवा, परित्यक्त्या किंवा थोडी अपंग, जी जी थोडीफार स्वावलंबी असेल, पप्पूला समजून घेऊन त्याच्याशी जुळवून घेईल अशी मुलगी पाहून त्याचं लग्न करू. त्याचीही सोय होईल आणि एखाद्या गरजू मुलीलाही आसरा, हक्काचं ठिकाण मिळेल. एखादा छोटासा धंदा काढून देऊ. दोघं चालवतील. बुद्धीचं काम ती करेल, कष्टाचं काम तो करील. दोघांचीही सोय होईल. किती विचार केला आहेस तू? त्याला आश्चर्य वाटलं. मी कधी विचार केला नव्हतासा. मी आई आहे त्याची. सतत डोक्यात त्याचाच विचार असतो. विचार करता काही पर्यायी मार्ग निघतात का? आपल्याला काही करता येईल का? काय करू शकतो आपण? याचे विचार येत जातात. त्यातलेच हे काही पर्याय. बघू, काहीतरी जमेलच. किती आशावादी आहेस ग तू. विचार तर करायला हरकत नाही. विचारातून कृतीचा जन्म होतो. विचार हा कृतीचा, कार्याचा गर्भ आहे. गर्भाशय असलेल्या बाईला विचारांचा गर्भ राहणार नाही तर मग कुणाला राहणार? आपल्या शहाण्या बायकोकडे राजाराम पाहतच राहिला. अम्मी आई. पप्पू बाहेर आला. आज राग लवकर गेला स्वारीचा. ती पुटपुटली. आजकाल त्याचा राग लवकर जातो पहिल्यापेक्षा. हे लक्षात आलंय का तुझ्या? राजाराम म्हणाला. याचा अर्थ पप्पूत किंचित सुधारणा आहे. वयाबरोबर होणारा थोडासा चांगला बदल. हसून त्याने पप्पूकडे पाहिलं. तिचे डोळे तर पप्पूवरच होते. पप्पू काहीच न घडल्यासारखा हसत होता, अगदी निरागसपणे. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात.
मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.